हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे। या महिन्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण महिन्याचा पूर्वार्ध स्वास्थ्य दृष्टिकोनाने कमजोर दिसत आहे। तुम्हाला शारीरिक समस्याही त्रास देऊ शकते, यामुळे तुमच्या गोष्टीही प्रभावित होऊ शकतात। म्हणून आपल्या व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाच्या पूर्व आपल्या स्वास्थ्यावर अधिक लक्ष द्या कारण हेच सर्वात महत्त्वपूर्ण आहे। करिअरची गोष्ट केली असता हा महिना ठीक-ठाक राहील। व्यापारात काही गोष्टी इकडे तिकडे होतील, परंतु विदेशी संपर्कांनी लाभ तुम्हाला आपल्या व्यापारात मिळेल। नोकरीमध्ये स्थिती अनुकूल राहील, सहकर्मीचे पूर्ण सहयोग तुमच्या सोबत राहील। नोकरीमध्ये बदल होणार नाही, परंतु काही शॉर्टकट पासून बचाव करा। प्रेम संबंधासाठी ही वेळ मध्यम राहणार आहे। तुम्हाला आपल्या प्रियतमकडे मनातील गोष्ट सांगण्यात काही संकोच असेल, परंतु तुम्ही आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगाल। आपल्या प्रेम जीवनाला सांभाळणे थोडे आव्हानात्मक राहणार आहे। अविवाहित संबंधात ही चढउतार स्थिती राहील। द्वादश भावात बसलेल्या मंगळाची पूर्ण दृष्टी सप्तम भावात होण्याने तुमच्यात वाद स्थिती बनू शकते। तुम्ही धैर्याने प्रत्येक बाबतीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे। विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यमपेक्षा काहीसा ठीक राहील। तुम्हाला उत्तम यशाचे योग बनतील। तुम्हाला आपल्या मित्रांच्या सहयोगानेही लाभ मिळेल आणि शिक्षणात उत्तम परिणाम प्राप्त होतील। आर्थिक आव्हाने या महिन्यात तुमच्या समोर राहतील। खर्च गरजेपेक्षा अधिक असतील। जरी ते चांगल्या कार्यावर होतील तरीही खर्च असतो, यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर थोडा बोझा वाढू शकतो। महिन्याच्या उत्तरार्धात उत्तम आर्थिक लाभाचे योग बनू शकतात। कौटुंबिक जीवनात चढउताराची स्थिती राहणार आहे। कुणालाही उलटसुलट बोलू नका आणि आपल्या कौटुंबिक जीवनाला उत्तम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा। विदेश जाण्याची इच्छा असेल तर ही इच्छा आंशिकतः पूर्ण होऊ शकते, म्हणजे तुम्ही तयारी आधी केली आहे तर तुम्ही या वेळी विदेशात जाऊ शकतात अथवा विदेश जाण्याच्या संबंधित शुभ सूचना तुम्हाला मिळू शकते, परंतु विदेशात जाण्यासाठी वेळ लागू शकतो। उपाय: तुम्ही नियमित श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ केला पाहिजे।